आरशात पाहू ग. मागच्या वेळेस पाहुणे आले, पाहूनच गेले, ह्याच्यात माझं काय चुकलं? झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बरा जा जा जा. नवरदेव मीच आहे. होय, या या या. हो काय अहो या. तर मम्मी तर म्हणली आल्यावर पालती घालून तोडवीन तुला, पण तुमच्यासाठी मी इंग्लिश बी जमून घेईन. काय बाया लिपस्टिक खराब झाले हे. आता श्रीमंत नवरा बघितलं ना, भारी भारी लिपस्टिक घेते. तुटलेलीच लिपस्टिक आहे. आता मम्मी पप्पा म्हणल्यात गेल्या वेळेसचे ले भिकारच पाहुणे आलते, ह्या वेळेसचे आहे श्रीमंत. पण त्यांना आल्या मी विचारते ना, श्रीमंत आहे का गरीब आहेत. गरीब असले तर अजिबात लग्न करणार नाही, मीच नको म्हणून सांगणार. मी त्यांना पसंत आले तर मी म्हणणार नको बाय मला लग्न करायला, माझ्या श्रीमंत पोरासोबतच लग्न करायचं. लिपस्टिक तुटली, लिपस्टिकसुद्धा भेटा ना मला. श्रीमंत नवरा केला तर लिपस्टिक तरी भेटन, भारी भारी सामान घ्यायला भेटन मला. आल्या विचारते त्यांना श्रीमंत आहेत का गरीब आहेत बाया. पण पप्पाने तर सांगितले बाय श्रीमंत आहेत म्हणून, आता काय माहिती. छान नटते. श्रीमंत असले तर मी आवडले पाहिजे ना श्रीमंत माणसांना. गरीब असले तर नाही आवडले तरी चालते, पण श्रीमंत असलं ना मी आवडायलाच पाहिजे. छान दिसायला लागले बाय. फाउंडेशन भारतला लावले महागाचं, एवढं आवडत नसते त्यांना. साडी बी छान घातली, श्रीमंत घरात दिसन ना शोभन मी म्हणून. साडी बी छान घातली बाय. श्रीमंत माणसांना आवडली पाहिजे ना नवरी. भारतली साडी घातली मी आज. तसं बी मम्मी पप्पाने सांगितलंय मला, गेल्या वेळेसच्या पाहुण्यांना तू नीट उत्तर दिलं नाही, गेले पाहुणे पाहून, ह्यावेळेस नीट नाटकी उत्तर दे, नाही तर मम्मी तर म्हणली पालती घालून तुडवणार तुला ह्यावेळेस जर पाहुणे निघून गेले तर. त्यामुळे ह्यावेळेस चांगले प्रश्नाची उत्तरं देते बाय, नाही तर मम्मी तर पालती घालून तुडवणार आहे मला. आता चांगले प्रश्नाची उत्तरं देते बाय. श्रीमंत नवरा करायचा आहे मला. मी कशाला आरशात पाहू ग, मी तर माझ्या रूपाची राणी ग. बाई छान दिसते मी, किती सुंदर दिसायला लागले. वाव किती छान दिसते मी. कोण नवजी तर माझी मीच नवजी. मला कोण नवजायचं बाई, माझी मलाच नवजावं लागते. छान नटले बाई. पाहुण्यांना आवडत ना मी. मागच्या वेळेस मी लय पाहुण्यांना आवडलेले, पण सगळे प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आणि पाहुणे गेले पाहून. पण ह्यावेळेस सगळे उत्तर बरोबर देणार आणि मग जाणार लग्न करून. नाही तर मम्मी तर लय हाणन मला ह्यावेळेस. मम्मी पप्पांनी तर सांगून ठेवले प्रश्नाचे नीटनाटकी उत्तर दे बाय म्हणून. आता नीटनाटकी प्रश्नाचे उत्तर देणार आहे. मागच्या वेळेस पाहुणे आले, पाहूनच गेले, ह्याच्यात माझं काय चुकलं? मम्मी पप्पा तर म्हणतात तुझंच चुकलंय. मलाच कळा ना माझं काय चुकलं. ह्यावेळेस नाही वेळ लावणार पाहुणे पाहून मी. कधी येतात का माहिती पाहुणे. दिसणार मी. कोण आहे का घरात? हो कोण घरात आहे का? कुठे गेले भाऊ घरातली यांच्या सगळी? अयो पाहुणे आले वाटतं. बया नवरदेव कसलाय काय माहिती. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बरा जा 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 जा. आले वाटतं पाहुणे. हो कोण आहे घरात? अहो हाय हाय मी इकडे या, इकडे या. हो आहे का कोण घरात? हाय हाय या या या. पाहुणे? पाहुणे मीच आहे. तुम्हीच पाहुणे येतोय? आणि नवरदेव? मीच आहे. होय या या या. हो काय? अहो या म्हणजे या 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 या. असं म्हणे ना. हा हा. अहो घाबरला ना तू. काय घाबरायचं त्याच्यात या. हो बर बर. मागच्या वेळेस तर बया पाहुणचारच करणं झालं नाही माझ्याची त्या पाहुण्यांचा. पाणी देता आलं नाही, चहा बी बनवता आलं नाही. या पाहुण्याला डायरेक्ट बघायचं कार्यक्रम उरकायला होते. हो काय म्हणतली मनात बडबड करता तुम्ही? काय नाही काय नाही काय ना काय नाही. मी म्हणलं मलाच काहीतरी म्हणता. नाही नाही तुम्हाला नाही काय म्हणत. मी म्हणत होते की नाही का आपण बघायचाच कार्यक्रम बघून घेऊ. चालतंय की. बर बर बर. घ्या की बसायला पाठपीठ काहीतरी घ्या की मग. घेते की बया. हा घेते. चला. तुम्ही तर लय लागताय बाबा. बरं करायची काय मग सुरुवात? कशाला? अहो प्रश्न उत्तर विचारायला. हा हा विचारा विचारा. कारण की मम्मी पप्पाने मला सांगून ठेवलंय की प्रश्नाचे उत्तर बरोबर दे, नाही तर मम्मी तर म्हणली आल्यावर पालती घालून तोडवीन तुला. का बरं? प्रश्नाचे उत्तर बरोबर नाही दिलं. हा मागच्या वेळेस माझा नवरदेव पोहून गेला ना. पळून गेला? नाही 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 म्हणजे काय नाही, जाऊन द्या. बरं ठीक आहे. मम्मी आता सांगितलेलं सांगू नको. काय म्हणलं? काय मला? तुम्हाला नाही म्हणले काय? नाही ना. नाही नाही. बरं 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 बरं. ऐका की हा तुमचं नाव काय हो? बहिरी नाव यावं माझं. बहिरी? हो. असलं कसलं नाव आहे बहिरी?
अहो काय झालं तर माहिती का हा. लहानपणी आहे ना मी कुणाचं कामच ऐकत नव्हते. हा. कुणी मला काम सांगितलं की मी ऐकून नाही ऐकलं करायचे. मग सगळे म्हणायचे बहिरीचे हिला ऐकायला जात नाही. हा मग तेव्हापासून माझं नाव बहिरीच पडलंय अहो. होय. हं. बर चांगलं नाव आहे बाबा बहिरी. हे बहिरी आहे आ मी लगेच ओपन देत आहे की अहो. हा चांगलं आहे बाबा. माझं नावच आहे बहिरी. होय ना. हं. बहिरे ए बहिरे. काय हो माझ्या आहे बाबा. बर चला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. हा हा विचारा की. बर विचारू का प्रश्न तुम्हाला आता. विचारा. ओ थांबा 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 थांबा. का माझा एक प्रश्न आहे हा. त्याचं उत्तर द्या मग परत काय प्रश्न विचारायचे ते विचारा. होय. हा तुम्ही श्रीमंत आहे ना. नाही. अयो मम्मी पप्पा तर मानले तुम्ही श्रीमंत आहे. अहो नाही मी श्रीमंत. अहो गेल्या वेळेस मला पाहुणे आले ते भिकारी चालते. हा. मला श्रीमंतच माणसं आवडतात बाया. तुम्ही आहे का श्रीमंत. नाही श्रीमंत पण खरं सांगू का तुम्हाला हं. श्रीमंताचं कसं असतं माहिती आहे का. श्रीमंत माणूस असला का नाही त्याची घरी एक बायको हं. बाहेर एक बायको हं. तिकडं दुसरीकडे पुण्या मुंबईला एक बायको अशी ह्यांची 1760 लपडे असतात बघा श्रीमंताचे. आणि लय श्रीमंत असला का नाही 100% त्याची बाहेर लपडे असतात बघा. त्याच्यामुळे मी श्रीमंत होत नाही खरं सांगतो. आणि मग मी श्रीमंत झालो आणि मी बी तुम्हाला सोडून अजून एक बायको केली तर तुम्हाला चालेल का सांगा बरं. नको 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 तुम्ही भिकार चोटच राहा. हा. ह्याच्यापेक्षा भिकार चोटवा. हा. पण मी तुमच्या बरोबर संसार करत पण श्रीमंत होऊ नका अजून भिकार चोटवा. होय ना. हो चालतंय का नाही चालतंय चालतंय. का हो श्रीमंत. नको 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 भिकार चोटवा. मी भिकार सोबतच मला लग्न करून संसार करायला आवडून बाया. श्रीमंत सोबत नको 4-4 बायका हिंडवून काय करायचंय. मला कधी विचारायचं ते माणूस. नको 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 नको. चालतंय ना. हा चालतंय मग गरीबात चालतंय का नाही. हा भिकार चोटच आवडते आता मला. बर बर चालतंय चालतंय. मग विचारू का आता माझे प्रश्न. विचारा की. विचारू ना. हं. बर तुम्हाला इंग्लिश जमते का. कसं आहे माहिती का हा. हे ना आमचं खेडेगाव आहे. बर मग इथं देशी भेटती हा आणि गावठी भेटती. होय. पण तुमच्यासाठी मी इंग्लिश बी जमून घेईन. इंग्लिश बी जमवून घेईन. हा तुमच्यासाठी का तर तुम्ही लय आवडलं तुम्हाला. अहो मी हे तर इंग्लिश जमते का म्हणजे इंग्लिश बोलायला लिहायला वाचायला जमतं का असं विचारतोय. प्यायला नाही विचारत. जमते की जमते जमते. हो हो बर जमते ना. हो विचारू का प्रश्न. हा हा विचारा की. इंग्लिश मध्ये वडिलांना काय म्हणतात. फादर. फादर. हम्म बरोबर आहे. आणि मम्मीला मदर. मदर. बर आणि चाच्याला चादर. चादर. हम्म घ्या गाऊन झोपा. चादर. हम्म अहो अंकल म्हणतात. हा हा सॉरी सॉरी चुकलं अंकल म्हणतात अंकल. हा हम्म आणि चाच्याच्या बायकोला काय म्हणतात. एंटीना. आंटीना काय टीव्हीचा का मोबाईलचा आंटीना. अहो काय अहो आंटी म्हणतात आंटी. हा हा आंटी म्हणतात. हा. बरोबर आहे आंटीच म्हणतात. आणि आंटीच्या मुलाला काय म्हणतात. अँटीव्हायरस. काय त्याला करोना झालता का काय एखादा चिकनगुन्या झालता अँटीव्हायरस म्हणायला. अहो काय प्रश्नाची उत्तर देताय. बरं जाऊ द्या. तुम्ही साडी तर लई साधी घातली. मला साधं सिंपलच राहायला आवडतं. होय. आणि तुमच्या वडिलांना तर लई सांगितलंय तुमची BSc मॅथ झाली BSc कॉम्प्युटर झालंय आणि हे तर बायोडाटा बघितलं तर तुमचं बायोडाटावर 10वी नापासच लिहिलंय. अहो ते कसं आहे माहिती का आमची भावकीला जळती म्हणून खोटं खोटं सांगितलं आम्ही भावकीला जवायसाठी. BSc झालाय म्हणून. हो आता परवा दिवशी तर काय केलं माहिती का हा. आमच्या पप्पानी हा. त्यांना सांगितलं जाऊन हा. की आम्ही हेलिकॉप्टर बुक केले. शाबास 3 दिवस झालं जेवलीच नाहीत ती माणसं. शाबास. आयला काय तुझा पप्पा तो लईच भारी दिसताय बाबा. लय जायचं आमच्यावर. होय ना. 3 दिवस झालं चूल बंद आहे त्यांची. शाबास भारीच आहे. बर इथं तुमच्या बायोडाटामध्ये असं बी लिहिलंय जनरल नॉलेज मध्ये तुम्ही लई हुशार होता म्हणून. हो मी जनरल नॉलेज मध्ये लय हुशार आहे आणि माझ्या कॉलेजमध्ये तुम्ही टॉपला होते एकदम. होय. हो मग विचारा काय प्रश्न जनरल नॉलेजचा. विचारा की. भारतामध्ये सगळ्यात जास्त बर्फ कुठे पडतो. ग्लासात. ग्लासात. हो कस काय. भारतात सगळ्यात जास्त बर्फ ना बिअर बार मध्ये ग्लासातच पडतं. होय का. बर येतो बाबा मी. का पाहुणं का पाहुणं पाहुणं अहो काय अहो खरंच बर्फ ग्लासातच पडतो. आय शपथ खरंच सगळ्यात जास्त बर्फ ग्लासात पडतो. आय शपथ आता माझी मम्मीला तुडून गई पालटी घालून मला. पाहुणं आता काय चुकलं माझं. इकडे या की पाहुणं आता माझी मम्मी मला
पालती घालू घालू तोडून गे. आता काय चुकलं माझं? सगळ्यात जास्त बर्फ तर ग्लासातच पडतो की. आता काय चुकलं बाया माझं? आता मम्मीला हाणन बाया मला. अयो काय करू? काय चुकतं बाया दरवेळेसच माझं? काय माहिती बाया पाहुणे नाही गे. आता काय खरं नाही गे माझं. आता काय करू बाया?